मी आत्ता आहे पाटण तालुक्यातील मिसाळवाडी या गावात आणि ही जी घरं पाहताय ती एक खालचा आवाड वस्ती आहे ती आहे आणि इथे मधून 3 घरं आहेत आणि अगदी 4 ते 5 लोक ह्या वस्तीत राहतात. मी आता मिसाळवाडीतील ही जी खालचा आवाड आहे तिथं आहे आणि हे काका आपल्याला भेटलेत. काका नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव कसं? लक्ष्मण नारायण मिसाळ. आणि मला एक सांगा, हे जे गाव आता आहे मिसाळवाडी हे पहिल्यापासूनच इथं आहे की पहिल्यापासून नदीकडे वगैरे काय होतं? नाही, तसं काही नाही ना? पहिल्यापासूनच. आता इथे आजूबाजूला बघितलं तर सगळा डोंगरच आहे. कडा आहे, कडा. आणि हा रस्ता हा कधी झालाय? रस्ता किती वर्षी झाला? आणि त्याआधी रस्ता नव्हता. नव्हता. बरं, मग त्याआधी कसं काय इथलं जीवन चालायचं? पायानं. म्हणजे काय पाय वाहतूक झाली तरी पायानं इकवलं बिलं. आम्ही लांचीन आणली तर काही चिपडून. अच्छा, लॉन्च म्हणजे तेव्हा तुम्ही ये जा चालू करण्यासाठी अच्छा लॉन्च लॉन्च होती. हम्म. गव्हर्नमेंटच्या आमदारांना सोडली. अच्छा, मग ती लॉन्च काय बंद केली का? आता कुठं चालू? गावच नाही तर आतमध्ये. होय होय, तेव्हा बरोबर धरणाच्या आतमध्ये जी काही गावं होती त्यांना ने आण करण्यासाठी लॉन्च होती एक launch गव्हर्नमेंटची. आता आतल्या गावांचं होतं आम्हाला पहिला. आता म्हणजे आतल्या गावांचं जे पुनर्वसन झालं त्यामुळं लॉन्च वगैरे काही बंदच सगळं. नाही काहीच नाही. तुमचं गावाचं पुनर्वसन नाही केलं का? नाही केलं ना अजून. मी आत्ता आहे पाटण तालुक्यातील मिसाळवाडी या गावात आणि ही जी घरं पाहताय ती एक खालचा आवाड वस्ती आहे ती आहे आणि इथे मधून 3 घरं आहेत आणि अगदी 4 ते 5 लोक ह्या वस्तीत राहतात आणि बाकीची वस्ती आहे, बाकीची जी घरं आहेत ती इकडे वरच्या बाजूला आहेत. असं एकूण मिळून मिसाळवाडी या गावात आहे ना फक्त 8 ते 9 घरं आहेत आणि सद्यस्थितीत ह्या गावात जी लोक राहत आहेत ती फक्त 15 आणि यामध्ये जवळपास सगळी जी माणसं आहेत ती वयस्कर लोक जी आहेत तीच गावाकडे राहत आहेत. बाकी त्यांच्या पुढची पिढी जी आहे म्हणजे आपण आपली आत्ताची पिढी म्हणू शकतो, ही सगळ्या आत्ताची पिढी जी आहे ती मुंबई, पुणे, सातारा या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, शिक्षणासाठी वगैरे तिकडे गाव सोडून त्यांना जावं लागलं. का? तर या गावात महत्त्वाचं म्हणजे पक्का रस्ता नाही, शाळा नाही आणि जर काही इमर्जन्सी आली तर जाणार कसं? सुरुवातीला जेव्हा कोयना धरणाच्या आतमध्ये जी गावं होती ती होती तेव्हा इथं यांना खाली कोयना धरणाचं पाणी आहे, बॅकवॉटर आहे, तिथं बोटीने प्रवास करता यायचा. पण आता ते शक्य नाही कारण आतील जी गावं होती सर्व गावांचं पुनर्वसन केलं शासनाने आणि त्यानंतर जे सरकारी बोट होती ती इकडं लोकांना ने-आण करण्यासाठी होती तर तीसुद्धा बंद झाली आणि ती बंद झाल्यामुळे या लोकांना खूप मोठा फटका बसला. कारण दळणवळणाची जी सोय होती ती बोटीने होत होती आणि बोटिंग बंद झाल्यानंतर दळणवळणाची होणारी सोय पूर्णतः बंद झाली. त्यामुळे त्यांना हा जो समोर डोंगर दिसतोय तो चढून इथे वर माथ्यावर जायला लागतं. माथ्यावर जाऊन एखादं वाहन बघायचं, प्रायव्हेट वाहन, आणि त्या प्रायव्हेट वाहनानं शहराच्या ठिकाणी जायचं. म्हणजेच अगदी तुम्हाला काही समजा आता आपल्याला आठवडा बाजार करायचा, भाजीपाला आणायचा आहे, तर आता शहरात कसं आपल्याला पाहिजे तसं आपल्याला रोज नवीन रोज भाज्या आपल्याला आणून आपण खाऊ शकतो. तसं इथे नाही. इथं महिनाभर लागेल असा भाजीपाला आपण एका दिवशी आणायचा आणि तो महिनाभर पुरवायचा. अगदी महिना झाला की मग एखादं वाहन करतात गाववाले आणि त्यानंतर त्या वाहनानं जाऊन पाटण असेल किंवा साताऱ्याच्या ठिकाणी जाऊन भाजीपाला किंवा त्यांना रोजच्या उपयोगी लागणारे काही कडधान्य वगैरे असतील तर ते घेऊन यावं लागतं. बरं आहे का? तिथं बसा. जी नमस्ते. नमस्ते. तुम्ही कधीपासून इथं राहताय? आम्ही पूर्वीपासून. पूर्वीपासून म्हणजे तरी किती वर्ष झालीत आता? किती पिढ्या गेल्या असतील? आता वर्ष एवढी कशाला देणार आहे तर? होय, 60-70 झाले असतील. त्यांना तुमचं वय तर समजतं का नाही? 70 वर्ष झाली ते म्हणजे. होय, हो जो रस्ता झाला आहे तो आता कधी झालाय? गेले वर्ष 1 वर्ष झालंय रस्ता होऊन. मग त्याआधी कसा रस्ता होता का नव्हता काय? काय नाही, चालत यायचं. त्याआधी काढला होता पण ते बरोबर होय, पायानं त्याआधी पाय वाटन. पाय वाटूनच जायचं. होय, गाडी येत नव्हती. गाडी बिडी नाही, आता गाडी सुरुवात झाली आहे. गाडी येते म्हणजे एसटी येते का? नाही. नाही ना. आपली प्रायव्हेट गाडी काय आणली गाडी आपली स्वतः करायची अशी एकुदी आपल्याला जायचं झालं. आता आम्हाला चालू ना हम्म. तर चालायला येणं म्हणताना कुणाची नाही कुणाची तरी आपली
गाडी बोलवायची तुमचा आणि तशी कुठलीच होती गाडी इथं लोक तयार त्या झाले की म्हाताऱ्याला टेम्पो उचलून मागवत गेलाय होते. होय होते वरल्या म्हाताऱ्याला दालग्यातनं घालून नेली ते माणसं होय म्हणजे तेव्हा गाडी नव्हती तेव्हा डालग्यातनं घालून न्यायचो न्यायचं हम्म. मग आता बी तीच परिस्थिती आता तरी गाडी येते त्या सवच्या आता उन्हाळा आहे तो पण येते अजून आणि उन्हाळा झाला पावसाळा पडला की ते राहिलं गाडी तिथल्या तिथे असं आहे का नाही गावात माणसं किती राहते ते आता माणसं घरं किती आहेत घरं आठ घर अच्छा, 8 घरात 15 माणसं राहता तुम्ही मुंबईला म्हणजे तरुण मंडळी सगळे इथं नाही कोण राहत मुंबईला मुंबई पुणे पुण्याला नाही पुण्याला सगळे मुंबईत मुंबईला सारे आहेत. हम्म. आणि मग तुम्हाला आठवड्याला समजा भाजीपाला पाहिजे असेल तर ते महिन्याला 2 महिन्याला जायला लागतंय पहिलं कसं करायचं हो तुम्ही मग? चालत जायचं पहिले एक तरी मी म्हणतोय दुधाच्या टेम्पून जायचं पहिली लॉन्च होती खाली पहिल्याला जायचं पहिलं पहिलं कोयनीला कशाला लॉन्चनं जायचं तिकडची 5 गाव गेलीत ना तिथपासून लॉन्च बंद झाली बंद झाली तर इथे याची संध्याकाळी राहायला हम्म. रिटर्न याची डबल फेरी मारायची हम्म. सकाळी संध्याकाळी 2 टाइम घरी असायची पण ते आता ती ही लोक गेलीत ना खाली उठून हा आतल्या गावांचं जे आतले धरणाच्या आत जी गाव होती त्यांचं पुनर्वसन झालं त्याच्यानंतर ती लॉन्च बंद केली त्यामुळे तुम्हाला काय आता त्या लॉन्चनं जाण्याचा संबंधच नाही मग तुम्हाला आता इथून त्यानंतर तुम्ही काय केलं मग कसं जायचं समजा काय लागलं बाजार वगैरे मग असं चालत जायचं बरं त्या पाटणाला हम्म. मग तिथं जायचं एखादी गाडी भेटली त्या गाडीने जायचं गाडी टेक पर्यंत चालत जायचं तिथून गाडी भेटणार काठीटेक पर्यंत चालत हा म्हणजे ह्यो जो डोंगर दिसतोय पूर्ण डोंगर चढून वर जायचं वरनं सड्यानं आडवं तिकडे गाडी त्या डोंगरानं आता ह्या डोंगरानं वर चढून गेलो ना राशन आणायला त्या सड्या जायचं आता राशन सड्या जायचं मग सड्या येताना तिथं पडलो मग तिथं आता घरात बसून राहिली होती मला कोण देणार हो देणार आहे राशन अजून ती आम्हाला वरच देतो राशन बरोच आमचं खाली नाही राशन खाली नाही इथं देत. आणि मत मागा येतात का खाली मग खाली येते मत मागाय तेवढ्या पुरतं मत मागा खाली येतात पण गाडी घेऊन तुम्ही तेव्हा मागणी करत नाही का मग सगळी मागणी करायची 8 दिवसात म्हणजे रस्ता चालू होणार मग तुम्ही अशी मागणी केली नाही का की बाकीची आतली जी धरणाच्या आत जी गाव होती त्यांचं तुम्ही पुनर्वसन केलंय मग आमचं का गावचं केलं नाही आम्ही ठाईकशी आहे का नाही आणि ते धरणाच्या आत उठून लोक पाण्यात नाही गेले होय आमचं पाण्यात त्यात काय केलं नाही आणि आम्ही ठाईकशी आहे काय गेली आमची तरी पण आता हे जर आजूबाजूचा जर परिसर बघितला तर ह्या गावच्या ह्या वाडीच्या चारी बाजून डोंगरच आहे अहो डोंगर तर पाऊस पडला का नाही तर नदीत वाडा राहिला नाही होय. असा पावसाळ्यात कसं करताय मग का करायचं आता आणि भाजीपाला वगैरे आता इथं कुठला कुठलं भाजीपाला काय नाही होय मग 2-3 महिन्याचं आणून ठेवायची आपलं कडदान काठी आणायची हो भाजी 2-3 महिन्याची आणि आपलं खायचं मग काय करायचं आणि पावसाळ्यात कोणी आजार पडलं तर पावसाळ्यात काय ह्या मातीच्या रस्त्याने गाडी खाली येणार नाही हा मग पाऊस डालग्याशिवाय पर्यायच नाही होय डालग्यातच घालून न्यायचं त्याला डालग्यात पुरं मुंबईला कोण नेते इथंच मरणार मग येत कसं नेतं तसं डालग्यात बसवायचं आणि चावगाने न्यायचं वर. वरती उचलून पावसा पाण्यात कोण डालग्यात नेणार आहे का तरी पण नेणार ना कसं नाही कसं कोण माणूस पाहिजे का नाही माणूस नेणार पाहिजे तर सगळी आहे मुंबईला माणूस नाही तरी न्यायलाच लागणार ना मुंबईला असली तुम्ही जे भाजीपाला वगैरे आणता कडधान्य आणता ते किती दिवसांनी घेऊन येत आहे आता आठवड्याला जाणं तर शक्य होणार नाही नाही महिना महिन्याचं आणायचं महिन्याला पुरेला 7 पाणी आणायचं तेल पाणी समजा 1 महिन्याचं आणायचं पावसात 6 महिन्याचं आणि पावसात काय कोण जात नाही पावसात जे आपलं तरुण आहे ना ते जाणार आणि जे आता आमच्या सारखं आहे हे कुठनं जाणार कसं जाणार होय मग ते राहिलं घरात तसंच मिळलं तर मिळलं ना तर राहिलं तसंच आता गणपती आणायचं म्हटलं तरी मुश्किल आहे होय आता तुम्ही गणपती तर येत असतील घरी हो गणपती येतात की आमचं जायला लागतं की आम्हाला आणायला होय ते आणायला कुठं वरच हे डोंगरातनं वर जायचं आणि घेऊन यायचं म्हणजे काय तुम्हाला जी पण काही वस्तू आणायची असेल समजा बाजार आणायचं असेल दळण आणायचं असेल किंवा इतर काही आणायचं असेल साहित्य लागलं तर ते इकडे वर जाऊन आणायचं मरडावर जायचं तिथनं गाडी पकडून पाटणावर जायचं सातारला जायचं आता तुम्हाला काय वाटतंय आम्हाला की तुमचं पहिलं पुनर्वसन करायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला रस्ता झाला पाहिजे आमचा रस्ता पहिला करायचा मग सगळ्याच्या विचाराने आम्हाला पुनर्वसन झालं तर करायचं उठायचं म्हटलं तर जायचं कसे रस्ता तर पहिला झाला रस्ता पाहिजे झाला आम्हाला सामान आम्हाला नेणार कसे पहिली आमची रस्त्याची सोय झाली पाहिजे शेती वगैरे काय करता की नाही शेती केली तर जनावर काय ठेवीत नाही का नाही कुठे एखादं दळ केलं तर हो एखादं हे आम्ही केलं का नाही तर 1000 रुपये अवताल दिलं आणि 7 माणसं आणि त्याची मेहनत किती लागते बघा मेहनत किती लागते
त्याला वांढरा अशी पोसाय आलं का नाही भात असं तोट्यात की माकडे येऊन फासटून आतला गाबा पांढरा खात्यात. मग ते काय खायचं आम्ही इथं काय राहून तरी काय खायचं. आणि दुसरे तुमचे आता पाळीव प्राणी वगैरे जनावर आहेत तुमच्याकडे? हो ते एखादी गाय असली तर एक गाय असेल, दोन आहेत. ते वाघानं खाली तर 4. काय सांगताय? हो. एक बकऱ्याचा आणि एका गायचाच पंचनामा झालाय आणि एक वासराचा. होय. दोनचा अक्कच खाल केली ते. दोनचा उचलून गावलेच नाही तर पंचनामा कसा होणार? मग उचलून नेली का केलं दांडगुली वासर का फंड माझं ते 4 वर्षाचं. मोठी मोठी होती. म्हणजे मोठी मोठी जनावर पण खाल्ली ते, पण त्यांची तुम्हाला भरपाई अजून दिली नाही. गाय गाभण होती. गावलंच नाही ते. गाय गाबणी होती तिची केला परिणाम ती गावली का नाही. गावले नाही त्याचा पंचनामा अच्छा, प्राणी सापडला नाही त्यामुळे त्याची भरपाई तुम्हाला दिली नाही. हो. बरं, इथं माणसाला कुठल्या काय जनावरांकडनं काय हे नाही ना, दुखापत काय झाले नाही, जखमी वगैरे नाही ना? ते एक बरं आहे. माणसाला माणूस जाते रात पडली घरात बाहेर माणूस जायते. 7-8 वाजले की बाहेरच निघत नाही. हो बाहेर निघत नाही तर अस्वले आहेत ना. अस्वले आहेत. आता अस्वले कधी बिबट्या हे फणस आहे का नाही? फणस ते पावसात का नाही बघा रात्रीच्या फणसावून चढते काही कशाला माणूस बाहेर निघेल. होय. नवा करा फणस ठेवीत नाही. फणस पिकायला लागलं की एकदम हे करणार. हे दारात सगळ्या उकरून मग ते दारं लावून घ्यायची व्हायचं अंधार पडलं दारं लावून घ्यायची मग बाहेर निघायचं. 7 पावसात तर 7च्या अंतीत दार लावायचे. होय. आता बाहेर का वाजले की निघतं. बंद, दरवाजे बंद, हो कोण बाहेरच निघत नाही. अस्वले असतात ना. अस्वले असते त्या टायमाला. हे फणस संपत तोपर्यंत असोली आता हे फणस ऊस कुठला आहेत बघा ह्यातून वर चढते. आता सुद्धा पाडायला सुरुवात केली. म्हणजे आता गावात आहेत ते माणसं हे तुमच्या वयाची आहेत तेवढीच राहते ते इथे. हा त्याच्या पुढची पिढी गावात आता राहतच नाही, हा सगळी मुंबईलाच आहेत. आणि गावाला कधी येतात? काय सणासुदीला, मे महिन्यात. मे महिन्यात मग गणपतीला होय. हा, पहिला रस्त्याचं डांबरीकरण झालं पाहिजे. रस्ता झाला की इथल्या दळणवळणाच्या तुमच्या जे काय अडचणी आहेत त्या दूर होतील असं तुम्हाला वाटतंय, म्हणून पहिला रस्ता व्हावा ही प्रमुख गरज. डांबर झालं ना मग मस्त सोय अहो, होईल. ही घरं आता पडली तर ही जर व्यवस्थित करायचं म्हणलं तर सामान तरी आणायला आम्हाला सोय पाहिजे का नाही? आता मी 1 महिना झालो येऊन इकडं घर बांधायसाठी. ते गाडीच नाही येत खाली तर कसं आणायचं. पाकच पडलं होतं त्यांचं. पाक पडलं हे होतं असंच माझं झालं घर. होतं. असंच झालं. आता हे आमचं पण पडायला चालेल. हो ते ते आता लोखंडाने हे आणला पत्रा तो पिकअप 4 वेळा त्याने घेऊन आला पाटणातून. होय. ते किती भाडं घेतात? 2,500 रुपये. 2,500 रुपये घेतात पाटणात नाही इथं आणा. हा, मग तुम्ही जे म्हणजे बाजारला वगैरे जाता म्हणताय, मग ते काही गाडी वगैरे करता की कसं करताय? गाडी करून आणायची गाडीवर फोन करून बोला. आणि मग त्याला आपलं काय त्याचं भाडं असेल 200 असेल किस्ता असेल तसं द्यायचं तेव्हा ते इथं येतंय. म्हणजे सगळी गावातली माणसं मिळून तुम्ही इथं किती असेल रात्री जातो आम्ही. तेवढी सगळी एकत्रित गाडी करता प्रायव्हेट. होय. हा, आणि तो गाडीवाला तिकीट किती घेतोय एका माणशी? इथं 200. 200 रुपये. खाली इथं आणली की एका माणसाचं 200 रुपये घेतो. या जायचं. 200 रुपये घेणार कारण काय त्याला परवडत बरोबर आहे, नाही. रस्ता पण कच्चा आहे. इकडे पर्यटक येतात का हो? पर्यटन कधीतरी येतात असे. हा, बरं. मग इकडे बघण्यासाठी असं काय काय आहे पर्यटकांना? बघण्यासाठी आपले कोयना धरणाचं पाणी, खाली पाणी गेल्यानंतर मंदिर आहे ते पाण्यामध्ये. परत इकडं धबधबा मोठा आहे आमच्या इकडे पावसात. हम्म. पण ते आता रोड नसल्यामुळे येत नाहीत कोण. जात नाही. नाहीतर ह्यो रोड झाला तर खाली भरपूर पब्लिक येणार. होय का? हा धबधबा जाऊ बघायला. बघाय. हा, इथं खाली जे पाणी खाली गेल्यावर कुठल्या देवीचं मंदिर आहे म्हणताय? पद्मावती देवीचं आहे. पद्मावती देवीचं मंदिर आहे. पाणी खाली गेल्यानंतर ते पूर्वीची मंदिर जागा आहे मंदिराची हा. आणि ते देऊ खाली नेलाय कुसावड्यात. देऊन आलंय पण तिथं येतात लोक बघायला. पावसाळ्यात आता तुम्ही कसं करणार? पावसाळ्यात आता पाऊस सुरू झाला की महिन्याभराचे राशन वगैरे सगळं भरून ठेवायचं. मग ते पावसाळ्यात पुन्हा राशन भरावं लागतं 5-6 महिन्याचं पाऊस उघडत पर्यंत. आणि आपलं डाळी वगैरे भरून ठेवायची. आता भाजीपाला कुठून पावसात आणायला जाणार? मग ते डाळीवरती चालवून घ्यायचं. बाकी काय राशन सर्व भरून ठेवायचं 6 महिन्याचं एकदम. नंतर पाऊस उघडल्यानंतर जातात आणायला. भरून ठेवा देतो का एकदम. प्राणी कुठलं कुठलं बघितलं ते? प्राणी वाघ आहेत, अस्वली आहेत, होय. गहू आहेत. गव आहेत. गहू तर अपाट आहेत. लय एका गहू एका आहेत. कळपाला 9-9 10 कळू एका एका कळपाला. होय. त्या दिवशी वरती फोन करायला गेलो मला वरती 2 गव दिसलं. आता काय शिटा वगैरे मारल्या तरी हालत नाही. असं एकदम बघतच बसतात. बघितलं लापाट झालं ते माणसात. मसाला सारं खांडचे खांड आहे गावात. आणि वांढऱ्या माकडे जास्त आहेत. ती तर आता घराजवळ येतात इथं. पत्र फोडलं ते करायचं उड्या मारून. होय. बेकार अवस्था आहे तर. शासनाची कोण माणसं येतात का काय एखादी योजना वगैरे घेऊन किंवा काय विजिटला येतात का? शासनाची नाही ते. नाही कोण. शाळा आहे का गावात? शाळा बांधलेली आहे पण पोरच नाही तसं. अच्छा, बरोबर आहे. शाळेत आता इथं शाळा आहे तुमची पिढी इथं होती
तोपर्यंत ठीक होतं, पण तुमच्या पुढची पिढी इथं नाही राहू शकणार. हे आजूबाजूचं आता समजा वातावरण बघितलं तर. प्रत्येक मुलं आता प्रत्येक सर्व आमच्यातले मुंबईलाच आहेत ना, म्हातारी माणसाच इथं येतं. होय होय. तरुणपणा कोण दिसतंय का इकडं? पब्लिक तसं आमचं 200-300 पब्लिक आहे, पण आहे तर राहायला किती 15 माणसं आहेत तिथं होय. राहायला. आता आमच्याच घरात 20 माणसं. सगळी मुंबई. मुंबईला सगळं इथे फक्त तुम्ही दोघच 20 माणसातले. दोघच. मग तुम्ही का नाही जात मुंबईला? हे म्हाताऱ्यांच्यासाठी होय. त्यांना करमत नाही का मुंबईला? नाही ते सुद्धा मला. वातावरण हे इथं मोकळ्या वातावरणात फिरण्याची सवय आणि एवढं चांगलं आपलं वातावरण आहे, शुद्ध वातावरणात राहिलोय आपण. वातावरण नाही भेटणार. तर मिसळवाडी गावची सध्या परिस्थिती आपण आता जाणून घेतली आहे गावात असलेल्या ग्रामस्थांकडून. त्यांच्यावरून एक लक्षात येतं की या गावात आहे ना फक्त 8 ते 9 घरं आहेत. लोक जी आहेत ती 15 राहतात आणि ही जी माणसं आहेत ना ही सगळी ह्या गावात जी राहणारी आहेत आत्ता सद्यस्थितीत, तर ती सगळी वयस्कर माणसं आहेत. आणि जी तरुण मंडळी जी आहे ती सगळी कामासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी सगळे मुंबईला वगैरे आहेत. त्यामुळं माझी तर एक शासनाला विनंती आहे की त्यांनी या गावची सध्याची प्रमुख जी गरज आहे ती म्हणजे एक पक्का रस्ता, त्याचबरोबर त्यानंतर ज्या काही प्रमुख गरजा असतील त्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी विनंती आहे. आणि मी आता व्हिडिओ पण इथंच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये.